हेलो लर्नर्स, आज आपण शिकणार आहोत टीचिंग प्रॅक्टिस बद्दल। या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत प्रेझेंटेशन स्किल्सचे महत्त्व सांगणे, प्रभावी प्रेझेंटेशन स्किल्स अनुसरणे। चला तर सुरू करूया। प्रश्नांची संरचना। प्रश्न विचारणे हे एक महत्त्वाचे तंत्र आहे जे प्रत्येक ट्रेनरला माहिती असले पाहिजे। प्रश्न ट्रेनीला तथ्य आठवणे आणि त्यांच्या तर्कशक्तीचा उपयोग करण्यासाठी मदत करतात। प्रश्न विचारणे हे एक महत्त्वाचे तंत्र आहे जे प्रत्येक ट्रेनरला खूप चांगलं आलं पाहिजे। ट्रेनर ट्रेनीला एका प्रश्नाची अनेक उत्तरे शोधण्यासाठी प्रोत्साहित करतात। प्रश्न विचारण्याचा वापर ट्रेनरद्वारे शिकण्याच्या लक्ष्याला पूर्ण करण्यासाठी केलं जातं। ट्रेनीजला किती समजलं याचं आकलन करणे आणि कोणत्याही विषयासाठी आणि ग्रेडसाठी लागू करता येऊ शकतं। प्रश्न विचारण्याचा उद्देश ट्रेनीजना जे माहिती आहे ते प्रदर्शित करण्यासाठी मदत करा। तुम्हाला ट्रेनीजकडून जी माहिती हवी आहे ती मिळवा। वर्गात विषयातील बाबी विकसित करा। ट्रेनीजला जो विषय शिकवला जात आहे त्याच्याशी संबंधित अडचणींचे विश्लेषण करण्यामध्ये सक्षम बनवणे। ट्रेनीजना आपले ज्ञान एका विशिष्ट नव्या स्थितीत लागू करण्यामध्ये सक्षम बनवणे। ट्रेनीजना कॉन्सेप्टबद्दल स्वतःच्या समजुतीने आकलन करून घेण्यास मदत करणे। ट्रेनीजना शिकण्याच्या प्रक्रियेत सामील होण्यासाठी प्रोत्साहित करा। प्रश्न विचारण्याचा क्रम। प्रश्न 3 प्रकारचे असतात। 1. सरळ प्रश्न, तथ्यांना लक्षात ठेवणे आणि त्यांना व्यक्त करण्यावर लक्ष केंद्रित करतात। 2. मध्यम स्तराचे प्रश्न, तुलना, स्पष्टीकरण आणि प्रयोगाच्या माध्यमाने संकल्पना समजण्यामध्ये सक्रिय असतात। 3. उच्च क्रमाचे प्रश्न, ट्रेनीजना विचार करणे, तर्क करणे, विश्लेषण करणे, नवे विचार समोर ठेवणे, विश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यांकन करण्यासाठी प्रोत्साहित करतात। प्रश्न विचारण्यामध्ये प्रवाहीपणाचे कौशल्य। प्रशिक्षकामार्फत प्रति एकक वेळेमध्ये विचारल्या गेलेल्या अर्थपूर्ण प्रश्नाच्या दराला प्रश्न विचारण्याचा प्रवाहीपणा म्हटले जातं। अर्थपूर्ण प्रश्न ते असतात जे शिकवल्या जाणाऱ्या विषयाशी संबंधित असतात। संरचनेचे संबंधीचे प्रश्न। संरचनेसंबंधीच्या प्रश्नांमध्ये असे प्रश्न बनवले जातात जे विषय आणि भाषा दोन्हींचे भान राखतात। भाषेच्या पैलूमध्ये 5 घटक असतात आणि ते आहेत व्याकरणाची शुद्धता, योग्य व्याकरणाचा उपयोग करा, स्पष्ट आणि सरळ भाषेचा वापर करा। संक्षिप्तता, प्रश्न संक्षिप्त आणि सरळ असावेत। प्रासंगिकता, सुनिश्चित करा की प्रश्न विषयाशी संबंधित असावेत आणि ट्रेनीजच्या स्तरासाठी उपयुक्त असावेत। विशिष्टता, प्रश्नाला विषयाबरोबर विशिष्ट बनवा आणि एकाच उत्तराचा शोध घ्या। स्पष्टता, विषय आणि भाषेच्या संदर्भात स्पष्टता भाषेच्या प्रवाहीपणाला वाढवतं। प्रक्रिया, प्रश्न तयार करणे आणि विचारण्याच्या प्रक्रियेचे अनेक पैलू असतात। प्रश्न विचारण्याची गती, प्रश्न अगदी कमी गतीने तोडून किंवा जास्त गतीने विचारला जात नाही। प्रशिक्षकाचा आवाज, मोठ्या आवाजात ऐकू येण्यायोग्य आणि स्पष्ट असला पाहिजे। विराम, याचा अर्थ आहे प्रश्न संपल्यानंतर प्रशिक्षकाद्वारे घेतलेला अवकाश किंवा अवधी। शैली, गोड स्वर आणि मैत्रीपूर्ण पद्धतीने केला जाणारा संवाद। तुमच्यापैकी कोणी मला ट्रान्सफॉर्मरची व्याख्या सांगू शकता का? वैष्णवी, तू सांग ट्रान्सफॉर्मरची व्याख्या काय आहे? ट्रान्सफॉर्मर एक स्थिर यंत्र आहे जे पॉवर आणि फ्रिक्वेन्सी बदलते। चुकीचं उत्तर आहे। ट्रान्सफॉर्मर कधीच पॉवर आणि फ्रिक्वेन्सी नाही बदलत। सुधीर, चल तू सांग ट्रान्सफॉर्मरची व्याख्या काय आहे ते? सर, ट्रान्सफॉर्मर एक स्थिर उपकरण आहे जे व्होल्टेज आणि करंटला वाढवतं किंवा कमी करतं, त्याची शक्ती आणि आवृत्ती न बदलता। व्हेरी गुड, हे बरोबर उत्तर आहे। ट्रान्सफॉर्मर कधीच आपली पॉवर आणि फ्रिक्वेन्सी नाही बदलत, तो फक्त व्होल्टेज आणि करंट बदलतो। प्रोडक्ट, ट्रेनीजचं उत्तर वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते। ए. प्रश्न समजून न घेण्यासाठी बुद्धिमत्ता नसणं। बी. भाषेची अडचण। सी. रस न घेणे। डी. वर्गात लक्ष न देणे। ई. ताळमेळाचा अभाव। एफ. त्या विषयात आधीपासून ज्ञान नसणे। असे प्रश्न करण्यापासून वाचलं पाहिजे। हो किंवा नाही प्रकारचे प्रश्न, यामध्ये अनुमान करण्याची शक्यता वाढते। अर्धवट प्रश्न असे प्रश्न असतात ज्यांचे उत्तर मिळवण्यासाठी पूर्णत्वाची गरज असते। प्रतिध्वनी किंवा सूचक प्रश्न, हे आत्ता शिकवलेले तथ्य आणि विषयांवर आधारित असतात। हे तुमच्यातील विचार करण्याच्या क्षमतेला वाढवत नाहीत। प्रमुख प्रश्न, यांचं उत्तर प्रश्नांमध्येच लपलेलं असतं। अलंकारिक प्रश्न, जे एखाद्या विशेष मुद्द्यावर भर देतात। प्रश्नांची तपासणी आणि प्रतिक्रिया व्यवस्थापनाचे कौशल्य। प्रोबिंगचा अर्थ हातात असलेल्या प्रकरणामध्ये खोलवर जाणे होय। जेव्हा एखादा प्रशिक्षक एखादा प्रश्न विचारतो तेव्हा 5 प्रक्रियाच्या प्रतिक्रिया असू शकतात। तुमच्यापैकी कोणी मला ट्रान्सफॉर्मरची व्याख्या सांगू शकता का?
कोणालाच नाही माहीत? वैष्णवी, तू सांग ट्रान्सफॉर्मरची व्याख्या काय आहे? ट्रान्सफॉर्मर एक स्थिर यंत्र आहे जे पॉवर आणि फ्रिक्वेन्सी बदलते. चुकीचं उत्तर आहे. ट्रान्सफॉर्मर कधीच पॉवर आणि फ्रिक्वेन्सी नाही बदलत. नितेश, ट्रान्सफॉर्मरची व्याख्या काय सांग? ट्रांसफार्मर एक विद्युत उपकरण है जो वोल्टेज और करंट को घटाता बढ़ाता है और उसके पावर और वोल्टेज को भी। हे बरोबर उत्तर आहे का? आशीर्वाद, चल तू सांग बरं, ट्रान्सफॉर्मरची व्याख्या काय आहे? ट्रान्सफॉर्मर एक विद्युत उपकरण आहे जे व्होल्टेज आणि करंटला बदलून टाकतं. व्होल्टेज आणि करंट बदलतो. ओके. हे उत्तर पूर्णपणे बरोबर नाहीये, म्हणजे 100% बरोबर नाहीये. अजून कोणी सांगू शकतं? सुधीर, चल तू सांग ट्रान्सफॉर्मरची व्याख्या काय आहे? सर, ट्रान्सफॉर्मर एक स्थिर उपकरण आहे जे व्होल्टेज आणि करंटला वाढवतं किंवा कमी करतं, त्याची शक्ती आणि आवृत्ती न बदलता. व्हेरी गुड. हे बरोबर उत्तर आहे. ट्रान्सफॉर्मर कधीच आपली पॉवर आणि फ्रिक्वेन्सी नाही बदलत. तो फक्त व्होल्टेज आणि करंट बदलतो. ओके, तर आता सगळ्यांना समजलं ना ट्रान्सफॉर्मरची व्याख्या काय आहे ते? ओके, व्हेरी गुड. कोणतीच प्रतिक्रिया नाही, चुकीची प्रतिक्रिया, थोड्या प्रमाणावर योग्य प्रतिक्रिया, अर्धवट प्रतिक्रिया आणि योग्य प्रतिक्रिया. प्रश्नांची तपासणी करणे म्हणजे ट्रेनीजना वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांनी दिलेल्या उत्तराला सखोल जाणून घेणं, ज्यामुळे ते योग्य प्रतिक्रिया देतील किंवा त्यांच्या आकलनाचा स्तर विकसित होईल. जहांगीरा अँड असोसिएट्स यांच्यानुसार तपासणी करणाऱ्या प्रश्नांचे प्रतिक्रिया व्यवस्थापनाच्या तंत्रच्या रूपात वर्णन करता येऊ शकते, ज्यामध्ये अपेक्षित उत्तर मिळवण्यासाठी ट्रेनीजच्या प्रतिक्रियांमध्ये सखोल जाण्यासाठी व्यवहार किंवा पद्धतींचा एक संच समाविष्ट असतो. प्रतिक्रियांना व्यवस्थापित केल्यानंतर याच्यावर भर दिल्यामुळे याला प्रतिक्रिया व्यवस्थापनाचे कौशल्य म्हटलं जाऊ लागलं. घटक, संकेत देणं, ट्रेनीजना हिंट्स किंवा क्लूज देणे. त्यांना चुकीचं किंवा बरोबर उत्तर न दिल्यास त्यांचं मार्गदर्शन करणे. योग्य उत्तर प्रोत्साहित करण्यासाठी प्रश्नांच्या एका साखळीचा वापर करणे. ट्रेनीजचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी दीर्घकालीन प्रतिधारणेमध्ये सुधारणा करणे, प्रोत्साहन प्रदान करणे आणि स्पष्ट आकलनाला चालना देणे. जास्तीची माहिती विचारण्याची गरज तेव्हाच असते जेव्हा उत्तर अपूर्ण असेल किंवा पूर्णपणे बरोबर नसेल. याचं उद्देश अपेक्षित उत्तरासाठी जास्तीची माहिती देणं हे असतं किंवा त्याबद्दल जास्त जाणून घेणं असतं. रिफोकसिंग याचा वापर योग्य प्रतिक्रियेमध्ये होतो, जेणेकरून प्रतिक्रियेवर काम केलं जाऊ शकेल. प्रशिक्षक एका स्थितीची दुसऱ्या स्थितीशी तुलना करतो आणि प्रतिक्रियेला जास्त जटिल आणि नव्या स्थितींसाठी लागू करतो. पुनर्निर्देशन तेव्हा होतं जेव्हा एक प्रशिक्षक अपेक्षित प्रतिक्रिया प्राप्त करण्यासाठी एकच प्रश्न अनेक लोकांना विचारतो. या तंत्राचा वापर तेव्हा केला जातो जेव्हा कोणतीही प्रतिक्रिया नसते, एखादी चुकीची प्रतिक्रिया असेल किंवा अर्धवट प्रतिक्रिया असेल. आलोचनात्मक जागरूकता वाढवणे याचा वापर तेव्हा केला जातो जेव्हा ट्रेनीची प्रतिक्रिया पूर्णपणे योग्य असेल आणि त्यांच्या आलोचनात्मक विचारांवर काम केलं जाऊ शकेल. ट्रेनीला तार्किक रूपाने आपल्या प्रतिक्रियाला योग्य सिद्ध करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. सुदृढीकरण अभिप्राय कौशल्याचे कौशल्य ही एक प्रकारची कंडिशनिंग आहे ज्यामध्ये पुरस्कार किंवा शिक्षेच्या माध्यमातून व्यवहारावर काम केलं जातं. सुदृढीकरणाने प्रतिक्रियेचे पालन केले पाहिजे. स्किनरनुसार जेव्हा एखाद्या प्रतिक्रियेनंतर पुरस्कृत प्रोत्साहन मिळतं तेव्हा ते मजबूत होतं. जर एखाद्या प्रतिक्रियेला सुदृढ केलं जात नसेल तर ती शेवटी गायब होईल. सुदृढीकरणाचे 2 प्रकार. सकारात्मक, हे प्रतिक्रियेला प्रोत्साहन देते. नकारात्मक, जे नसेल तर वर्तन चांगले होते. जोशीनुसार सुदृढीकरणाचे कौशल्य हे शिकण्याबद्दल आहे की कसं एका प्रशिक्षकाच्या रूपात ट्रेनीजला इच्छित दिशेत मार्गदर्शन करणे, त्यांच्या जास्तीत जास्त भागीदारीला प्रोत्साहित करणे आणि शिकवणे आणि शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये उत्तम परिणाम प्राप्त करण्यासाठी पुरस्कार आणि प्रोत्साहनाचा प्रभावी पद्धतीने वापर केला जावा. अनिश्चित, नकारात्मक शाब्दिक प्रोत्साहकांचा वापर. निराशाजनक शब्दांचा वापर. उत्साह कमी करणाऱ्या संकेतांचा आणि ध्वनी संकेतांचा वापर. उत्साह कमी करणाऱ्या वाक्यांचा वापर. नकारात्मक आणि अशाब्दिक प्रोत्साहकांचा वापर. सुदृढीकरणाचा चुकीचा वापर. अपेक्षित, सकारात्मक शाब्दिक प्रोत्साहकांचा वापर. प्रशंसा असलेल्या शब्दांचा वापर. ट्रेनीजच्या भावनांचा स्वीकार करणाऱ्या वाक्यांचा वापर. ट्रेनीजच्या प्रतिक्रियेची पुनरावृत्ती करणं आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट आपल्या पद्धतीने सांगणे. सकारात्मक आणि अशाब्दिक प्रोत्साहकांचा वापर. ब्लॅकबोर्डवर ट्रेनीजची प्रतिक्रिया लिहिणे. अशाब्दिक क्रियांचा वापर. अतिरिक्त शाब्दिक प्रोत्साहकांचा वापर.
चला पटकन आतापर्यंत आपण काय शिकलो त्यावर एक नजर टाकूया. प्रभावी प्रश्न विचारणे शिक्षणासाठी महत्वाचे आहे. हे ट्रेनीजना लक्षात ठेवणे, तर्क करणे आणि शिकण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मदत करते. कौशल्यामध्ये प्रवाहीपणा, स्पष्टतेसाठी प्रश्नांची संरचना आणि এবং গভীর বোঝার জন্য অনুসন্ধান করা। सुदृढीकरण अभिप्रायामध्ये शिकण्याच्या प्रक्रियेला वाढवण्यासाठी अपेक्षित वर्तनाला सकारात्मक रूपाने सुदृढ करणंही सामील आहे. मला आशा आहे की तुम्ही या सेशनमध्ये शिकवण्यात आलेले सर्व समजला आणि शिकला असाल. तर भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग व्हिडिओमध्ये. थँक्यू आणि तोपर्यंत गुड बाय.